आजचा दिवस जरा खास आहे. गुरुपौर्णिमा. ज्यांनी आयुष्याला अर्थ दिला अशा गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तसे तर सकाळपासूनच सुरुवात झाली होती. देवघर सजवलं, फुलं आणली, गुरुसाठी खास प्रसाद तयार केला. म्हणजे आज पुरणाची पोळी बनणार आहे. तर सगळ्यांच्याच घरी बनली असेल आज पुरणाची पोळी. तर मीही पुरणाची पोळी बनवत आहे आणि आजचा स्वयंपाक थोडा खास होणार आहे. कारण सणाचा स्वयंपाक म्हटल्यानंतर सगळं काही असतं त्यात. आणि मी आज ते दाखवत होते की तुम्हाला मी काय ठेवलेलं आहे पीनट बटरच्या डब्यामध्ये. तर मी ठेवलेलं आहे मीठ पीनट बटरच्या डब्यामध्ये आणि माही मला हसत होतं. त्यामुळे आपण लहान असतो तेव्हापासून तर आपण मोठे होतो तोपर्यंत किंवा आताही आपण काही ना काही शिकतच आहोत. म्हणजे लहानपणापासून आपल्याला ज्यांनी पण चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, त्यांच्यापासून तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते कोणत्या ना कोणत्या गुरुमुळे शिकलेलो आहोत. आपले सगळ्यात पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील आणि त्यानंतर आपले शिक्षक, नंतर मग आपले नातेवाईक, नंतर आपला फ्रेंड सर्कल. हे सगळे लोक आपल्याला काही ना काही शिकवून गेले आणि लास्ट म्हणजे आपला जो फ्रेंड सर्कल असतो तो आपल्याला सगळ्यात जास्त चांगलं काही शिकवून जातो. तुमच्या लाईफमध्ये खूप सारे असे लोक असतील की जे तुम्हाला मोटिवेट करत असतील आणि तुमच्या लाईफमध्ये असे पण लोक असतील की जे तुम्हाला डिमोटिवेट करत असतील. पण जे तुम्हाला हर्ट करतात ते सगळ्यात चांगले गुरु असतात तुमचे. कारण जेव्हा आपण हर्ट होतो ना मनापासून, त्याच वेळेला आपण काहीतरी नवीन गोष्टींची सुरुवात करतो आणि तिथूनच आपला स्ट्रगल सुरू होतो आणि तिथूनच आपल्याला सक्सेस मिळते. हे तर मी मानलेलं आहे आणि त्याच गुरूंना मी सगळ्यात जास्त मानते जे मला हर्ट करतात. कारण जे काही मी आज आहे, ज्या जागेवर आहे, ते फक्त त्याच लोकांमुळे आहे ज्यांनी मला हर्ट केलं आणि मी काहीतरी नवीन करण्याची सुरुवात केली आणि आता मी या जागेवर आहे. त्या सगळ्यांना माझे खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला माझ्या लाईफमध्ये खूप काही शिकवलं. चला असो, मागच्या वेळेला जेव्हा मी भजे बनवले ते दादा आले होते तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मला एका सबस्क्रायबरने सांगितलं होतं की जेव्हा आपण बेसन भिजवतो ना त्यामध्ये थोडं दही आणि गरम तेल ॲड कर, म्हणजे ते जे भजे आहेत ते खूप क्रिस्पी होतील आणि सोडा ॲड नको करू. म्हणून मी आता तसंच केलं आणि खरोखर भजे खूप क्रिस्पी झाले होते. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय.